महादेवानं पैठणी आज तेथे थिरावला. ही महाराष्ट्राची पवित्र भूमी, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. याच पुण्यनगरीच्या भूमीतून ज्ञानेश्वरी अवघ्या जगाला दिली ती ही पुण्यनगरीची भूमी. तुकोबारायाच्या एका एका अभंगावर कीर्तन होऊ लागली ती गाथा आमच्याच पुण्यातून गेली. छत्रपतींचं शौर्य स्वराज्य दिल्लीपर्यंत पोहोचलं ते याच पुण्याच्या पुण्यनगरीमधून. तर संभाजी राजाचं शौर्य ही तळपती तलवार पाहिली याच महाराष्ट्राच्या भूमीनं, याच महाराष्ट्राच्या भूमीनं. म्हणून आम्ही धन्य होऊ की या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो. म्हणून आम्ही अभिमानानं म्हणू, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. रंगलेला दोन्ही परिवाराचा विवाह सोहळा पार पडतोय याच मातीत. हवे होते तुमचे शुभ आशीर्वाद, आणि हे शुभ आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही मात्र या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांनाच येणं शक्य नसतं, आशीर्वाद देणं शक्य नसतं. म्हणून आम्ही मात्र मनातून आशीर्वाद देत असतो, नांदा सौख्य भरे. आणि ह्याच आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं मी निवेदक राम वडगावकर मनापासून सहर्ष स्वागत करतो. आद्य स्वागत माता भगिनींचं. तू जिजाऊ झालीस, तू सावित्री झालीस, तू झालीस अहिल्या, तू शंकराची पार्वती झालीस, विष्णूची महालक्ष्मी झालीस, आणि प्रभू रामचंद्राची सीता ही तूच झालीस. म्हणून आद्य स्वागत या पवित्र कुसरीला त्रिवार मानाचा मुजरा, राजमाता जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा. जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, साधू तोची ओळखावा, देवते त्याची जाणावा. खऱ्या अर्थाने जगाला दैवत्व सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय. मराठी मातीत एक नाही तर दोन दोन छत्रपती घडवले, राजमाता, राष्ट्रमाता, महासाहेब जिजाऊ. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या उराशी बाळगलं, छत्रपती शहाजी महाराज. ज्यांनी रेतेकडून रेतेसाठी स्वराज्य निर्माण केलं, बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथ लिहिले, धर्मवीर स्वराज्य रक्षक, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, राजे शिव छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी माझ्या स्त्री शिक्षणाविषयी सांगितलं, विद्येविना गती गेली, गतीविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, आणि हे काम एका अविद्येनं केलं. जुन्या काळातली माणसं शिकली नाही तर दळभद्री राहिली, आणि न शिकल्यामुळे आयुष्याची किती राखणगोळीत झाली. हे ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उभ्या महाराष्ट्राचा कुलदैवत माळसाकांत खंडेराया, आणि अखंड उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन मी रोहिदास खेडकर या ठिकाणी सूत्रसंचालन करतोय. आज खऱ्या अर्थानं गोकुळे पाटील परिवार आणि थिटे पाटील परिवार या दोन परिवाराचे ऋणानुबंध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एकत्र येत आहेत. मावळतीला गेलेल्या सूर्याला साक्षी ठेवून हातातील रंगीबेरंगी अक्षतांनी वधूवरांना सदिच्छा, शुभेच्छा, शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. पुढे एकदा दोनही परिवाराच्या वतीनं मनापासून मनापर्यंत सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय उत्तमरावजी साबळे पाटील मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात. सहर्ष स्वागत करत असताना माजी सभापती पंचायत समिती शिरोर सन्माननीय आनंदराव हरगुडे पाटील मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन होत असताना, सन्माननीय पत्रकार मिडगुले काका आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात. सन्माननीय सरस्वती पूजक प्राचार्य सोनवणे सर, उकिडे सर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात. कृषी रत्न सन्माननीय सुरेशप्पा पलांडे पाटलांच्या ठिकाणी शुभ आगमन होत असताना, कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय माजी सरपंच मुखाई सुरेश शेठ पलांडे पाटील मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. दोनही परिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय ओंकार शेठ येवले पाटील, राहुल शेठ पायगुडे, कृष्णकांत पुजारी, सन्माननीय गोपाळ शेठ पुजारी, उमेश शेठ कोंबले, सन्माननीय प्रफुल्ल शेठ पायगुडे पाटील आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित सहर्ष स्वागत करत असताना, सन्माननीय प्रयाग शेठ पुजारी पाटील, प्रशांत शेठ पुजारी मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपलं सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतंय ते
आदरणीय शिरसाट सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर आपलं मनापासून सहर्ष स्वागत. गुरुजन वर्ग आपल्या सोबत आहे. सर्वांचं मनापासून स्वप्नील दादा गायकवाड. इतका गोड आवाज आमचा जर तुमच्यापर्यंत येत असेल तर ही किमया फक्त त्यांच्या हातातली जादू आहे. त्यांची बोटं त्या बटनावर फिरतात आणि आमचा आवाज मात्र गोड होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतो. अभिषेक टाकळकर असतील, जेनसेट ज्यांनी दिला, आणि हे जेवढं आम्ही वैभव बघतो याला फक्त एका बटनावर जे चालू करतात ते आमचे आदरणीय श्री संजय मस्के दादा. त्यांचीही या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था आहे. आमच्या युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे कमीत कमी मला वाटतं आदरणीय मेडगुले सरांचं वय आता 70च्या आसपास असेल, पण कीर्तन असेल, भजन असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, इतका गोड कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून आमचे मेडगुले काका तुमच्याकडे पोहोचत असतात. शुभ आशीर्वाद देण्यासाठी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांचंही मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय प्राचार्य रमेश वाळके, त्याचप्रमाणे प्राचार्य रमेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राचार्य कैलास चाटे कोचिंग अकॅडमी या ठिकाणी आवर्जून उपस्थित. सन्माननीय सोमनाथ सेठ भंडारे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, त्याचप्रमाणे उद्योजक रुपेश गायकवाड पाटलांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. दोनही परिवाराच्या वतीने मनापासून मनापर्यंत सहर्ष असं स्वागत. कोणी हात फिरवणारा असेल तर तो आमचा मामा असतो. आमच्या चुकावर पांघरून घालून आमचा प्रत्येक लाड जर पुरवणारा कोण असेल तर तो आमचा मामा असेल. आणि घरातील प्रत्येक गोष्ट जर कुठे सांगायचं दुसरं माहेर घर असेल तर ते आमच्या आत्यांचं घर असतं. म्हणून अशाच काही आत्या मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, मामा मंडळी उपस्थित आहेत, मावशी उपस्थित आहे. आईच्या नंतर चुकावर पांघरून घालणारी जर कोण असेल तर ती माझी मावशी असते. उगाच एक जुनी मन म्हणून गेलेले नाहीत की आई मरो मावशी मुळो, म्हणून इतकं मावशीला अन्यसाधारण महत्व देत असतानाच मावशींचंही या ठिकाणी शुभागमन आहे. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. या कार्यक्रमासाठी ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात लागले, काही अदृश्य शक्ती या कार्यक्रमाच्या पाठीमागे असतात, या भव्य दिव्य सोहळ्याच्या पाठीमागे असतात, अशा अदृश्य शक्तींचंही मनापासून उत्पादन शुल्क सन्माननीय कांतीलाल सेठ उमा पाटलांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे विक्रमवीर सभापती म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी आपला नावाने वधूवरांना सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. आपल्याला विनंती असेल सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. आजच्या या शुभ प्रसंगी उपस्थित बंधू भगिनी, आज या ठिकाणी चिरंजीव शुभम आणि चिरंजीव सौभाग्यवती कांचिनी आकांक्षा यांच्या शुभ विवाहाच्या निमित्तानं थिटे पाटील परिवार आणि गोकुळे परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीस मान देऊन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा विविध क्षेत्रात काम करणारी सर्व मान्यवर मंडळी, दोन्ही परिवाराचे सर्व आपल्याचे नातेवाईक, सगळे सोयरे, मित्र परिवार आणि उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांचं या उभय परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांचा आभार मानतो. विशेष या ठिकाणी या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आदरण्यासाठी या ठिकाणी अनुमती मागितली. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आणि थोड्याच वेळात विवाह होत असणाऱ्या नवद आपण त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच थोडं मोठ्यांचे आशीर्वाद मात्र या कार्यक्रमाप्रसंगी हवे असतात. आत्याबाई, आता मात्र तुम्हाला विनंती असेल, तुम्ही मात्र ओरवाणीचं ताट घेऊन आता या विवाह प्रवेशद्वाराजवळ सज्ज राहायचे. वरराजाचं अवघड शुभागमन अवघ्या काही वेळेत या ठिकाणी होत असताना तुम्ही मात्र दिरंगाई करायची नाही, तुम्ही मात्र सज्ज राहायचे. कारण की अगदी कानात करू करून नाव ठेवण्यापासून तर आजचा ओरवाणीचाही नमान तुमचंच असतो. अगदी वरराजाचं जीवन हे दिव्याप्रमाणे उजळून निघावं असं तुम्ही या ठिकाणी ओरवाणी एक दिवा ओवळत असता. म्हणून आत्याबाई, तुम्हाला विनंती असेल, आता तुम्ही मात्र या ठिकाणी सज्ज राहायचे. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन आहे ते आदरणीय श्री संदीप दादा मडेकर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुषारदादा शुक्रे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं आकाशदादा रामगुडे मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी सरपंच सन्माननीय समाधान सेठ डोके पाटील मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात. सहर्ष असं स्वागत करीत असताना कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय उद्योजक सचिन सेठ जाधव पाटलांच्या ठिकाणी शुभ आगमन. सन्माननीय माणिक सेठ आढाव पुणे, मयूर सेठ दौंडकर पाटील मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात. दोनही परिवाराच्या वतीनं मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करत असताना ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दोनही परिवाराच्या वतीनं मनापासून मनापर्यंत सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं चालू असलेला हा आनंदमय सोहळा आणि याची देही याची डोळा आपण या ठिकाणी हा सोहळा आपण पाहणार आहोत. आणि मावळ नात्यांना मात्र विनंती आहे,
जर वाजंत्री आमच्या दारात वाजंत्री मंडळीने वाजवलं की एक नवचैतन्य निर्माण होतं. मग आता त्याचं रूप जरी डीजेने घेतलं असतं तर सनई चौघडा या रूपातच आम्ही पाहिलेलं हे वाजंत्री होतं. जुन्या काळात पाहिलं तर ही वाजंत्री मंडळी असायची, परंतु आता काळारूपानं बदलत बदलत याचं रूप मात्र डीजेने घेतलं. याच कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतं या शुभमंगल प्रसंगी युवराज बापू पलांडे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. असतील त्याचप्रमाणे डावखरे ताई असतील या ठिकाणी शुभ प्रसंगी भेट देऊन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि वधूवरांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सचिन सेठ जाधव पाटील, माणिक सेठ आढाव पुणे, मयूर सेठ दौंडकर पाटलांचं शुभागमन होत असताना सन्माननीय सरस्वती पूजक रणसिंग सरांचं या ठिकाणी शुभ आगमन, समाधान सेठ ढोके पाटील माजी सरपंच, त्याचप्रमाणे धस सर, सत्यजित गरुड मान्यवर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. दोनही परिवाराच्या वतीनं जी पहाडी छाती कडे रांगडे सह्याद्रीचे जशी पहाडी छाती, जोस तापड्या मातीचा तिळाचा डोला लाटी, असा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं चौफुल्यावरती या ठिकाणी मयूर लॉन्स मध्ये संपन्न होत असलेला हा शाही विवाह सोहळा अर्थात गोकुळे पाटील परिवार आणि थिटे पाटील परिवार या दोन परिवाराचे ऋणानुबंध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एकत्र येत आहेत. त्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक पायी पाहुणे विविध स्तरातील मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहात. सहर्ष असं स्वागत केले जात आहे. ताई शेळके आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहात. सहर्ष स्वागत केले जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी सौभाग्यवती दीपालीताई शेळके यांचंही या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आणि वरराजाचं शुभागमन या ठिकाणी होतं. लक्ष्मीच्या पावलानं ही सून आता घरात येणार. लक्ष्मीच्या पावलानं आता ही सून धरणारा वरराजा मात्र आता वरमाला घालणार आणि आम्ही मात्र याची देही याची डोळी या कार्यक्रमाचे साक्षीदार होणार. आता मामाला मात्र विनंती असेल आपण वधूराणीला घेऊन विनाविलंब या विवाह प्रवेशद्वाराजवळ यायचे. विनंती असेल पुनश्च व्हायला पाहिजे त्या राजमातेचं व्हायला पाहिजे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले छत्रपतींनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले छत्रपतींनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला हा स्वराज्य ठेवा. नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती लढली ही मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती लढली ही मावळे आणि जिजाऊ तुम्ही नसता तर नसती झाली अशी भव्य लग्न दिव्य सोहळे. अशी नसती लग्न सोहळे. राजमाता जिजाऊला त्रिबायरम बाणाचा मुजरा. तर घराचं एक सुंदर चित्र रेखाटण्याचं काम जे करतात आणि हा मला एक वास्तुशास्त्रानं एक सुंदर घर जे करतात. वास्तु निर्माण डेव्हलपरचे चेअरमन आदरणीय गणेश शेठ मुळे मान्यवरांचं या पुण्यामध्ये शाही विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे आदरणीय श्री विकास शिवले सर मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. सर आपल्या मनापासून सहर्ष स्वागत आणि वाजंत्री मंडळीला आता मात्र विनंती असेल कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होत आहे ते धन्वंतरीची सेवा करत ज्यांनी इथे शुभाशीर्वादासाठी हजेरी लावली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री अजित दत्तात्रय लांडे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आता ते दिसत नाही म्हणून त्यांची किंमत मात्र कमी होत नाही. तुम्ही या दोनही परिवारासाठी का मोत्याप्रमाणे आहात. तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आणि नावाचा अट्टहास का नको. तर श्यामची आई जगप्रसिद्ध झाली पण आजपर्यंत आम्ही श्यामच्या आईचं कुणीही नाव ऐकलं नाही. आपण आपल्या कर्तृत्वानं श्रेष्ठ होत असतो. अशी तुम्ही सर्व कर्तृत्वान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सुंदर सोहळ्याच्या निमित्तानं गणेश शेठ निलक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आदरणीय पंडित तात्या क्षीरसागर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आदरणीय दिनेश अप्पा पलांडे सरकार मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या राज्यस्तरीय उपक्रमामध्ये राज्य पातळीवरती ज्या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला धानोरे विद्यालय आणि ज्या शाळेला 51 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं अशा शाळेचे प्राचार्य सन्मान्य श्री सत्यवान लोखंडे सर हे सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही दोन्ही परिवारांच्या वतीने सहर्ष स्वागत. युवकाचं प्रेरणास्थान आदरणीय श्री बंटी दादा ढोकले या मंचावर उपस्थित आहे. त्यांचंही आपण पवित्र अशा मंचाकडे वाटचाल करायची.
प्रगतशील मंचावर ज्यांचा नामोल्लेख त्यांच्या मान्यवरांना विनंती असेल. वाजंत्री मंडळी तुमचे मनापासून धन्यवाद. वाजंत्री मंडळी थांबा आता. या ठिकाणी प्राध्यापक माणिक सर खेडकर आपल्याला विनंती आहे मंचावर. अशा निमित्तानं ज्यांचं शुभागमन आहे ते रील स्टार विकासदादा दरेकर मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. वाजंत्री मंडळी आता तरी थांबा. विनंती येवले दादासाहेब धुमाळ, निलेश पलांडे सरकार, सौभाग्यवती दीपालीताई शेळके, सविताताई बगाटे, संगीताताई पलांडे, पद्मावती पलांडे, मंगलाताई आरळेकर, सत्यवान लोखंडे प्राचार्य आपला नामोल्लेख झालेला आहे. विनंती आहे आपण मंचावर यायचे. या पवित्र अशा मंचावर सन्मान होतो आणि सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करतो आकाशजी मरणे जावई बापू, निलेशजी देशमुख जावई बापू, ज्ञानेश चौधरी जावई बापू, राहुल तिरगोंडे जावई बापू, किरबा कोकाटे जावई बापू, 4-5ही जावई बापूंना विनंती आहे. पाटील आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचं. मान्यवरांचा शुभागमन सन्मान्य प्रफुल्ल कामते कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे भिसे सर आपण या ठिकाणी उपस्थित सहर्ष स्वागत. त्यानंतर तिसरा सन्मान होतोय ज्ञानेश चौधरी. विनंती असेल आदरणीय दीपालीताईंना. तिसरा सन्मान आहे ज्ञानेश चौधरी. आपला सभापती शंकरदादा जांभळकर पाटलांना विनंती आहे आपण हा सन्मान जावई बापूंना द्यायचा आहे. राहुल दादा पवार यांना विनंती आहे आपण हा सन्मान या ठिकाणी जावई बापूंना द्यायचा आहे. यानंतर किरबा कोकाटे जावई बापू आपलाही गोड सन्मान या मंचावर होतोय आणि हा गोड सन्मान देण्यासाठी विनंती करतो आदरणीय प्राध्यापक माणिकरावजी खेडकर यांना विनंती आहे. येवले प्रगतशील शेतकरी दोनही परिवाराच्या वतीने आपला सन्मान होतोय. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय. या दोन्ही कार्यक्रमाची गोड मध्यस्थी ज्यांनी केली, दोन जीवाचं मिलन, दोन कुळाचं मिलन ज्यांनी केलं आणि ही मध्यस्थी करून हा विवाह योग ज्यांनी जुळून आणला त्या अनिल जयसिंग येवले यांचा सन्मान या मंचावर दोनही परिवाराच्या वतीने खेडकर रोकडोबा यात्रा कमिटी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय बाळासाहेब धुमाळ पाटील आपल्याला विनंती आहे जावई बापू आपण मंचावरती यावं. त्यानंतर सन्माननीय रमेश सेठ भगत पाटील जावई बापूंना विनंती आहे मंचावरती यायचंय. सन्माननीय रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष सन्मान्य नारायण भाऊसाहेब पाचुंदकर सर यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश सेठ खैरे पाटील जावई बापूंना विनंती आहे मंचावरती यावं. सभापती सन्माननीय प्रकाश बापू पवार यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे. विनंती आहे आपण मंचावरती यावं. सन्माननीय सखाराम सेठ तांबे पाटील जावई बापूंना विनंती आहे मंचावरती यायचंय. सन्माननीय सभापती सुभाषांना उमाप यांच्या शुभ हस्ते आपल्याला त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. जावई बापूंना विनंती आहे पुण्यामध्ये स्वागत करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांनी अगदी 2-2 मिनिटांमध्ये सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात अशी आपल्याला या ठिकाणी विनंती केली जाईल. तत्पूर्वी रांजणगाव नगरीचा भूषण माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे शिवशाही प्रतिष्ठान सर्वेसर्वा सन्माननीय योगेश सर्जेराव लांडे पाटील मामा यांच्याकडून सन्मान्य दत्तात्रय गुलाबराव गोकुळे वरबाब यांना एका सुवर्ण मुद्रिका देऊन सन्मानित केले जात आहे. ती सुवर्ण मुद्रिका देण्यासाठी रांजणगाव नगरीचा भूषण युवकांचं प्रेरणास्थान रोकडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक माणिक सर खेडकर आपल्याला विनंती आहे ती सुवर्ण मुद्रिका आपण प्रदान करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती केली जाते. सन्मान्य दत्तात्रय गुलाबराव गोकुळे वरबाप यांना ती सुवर्ण मुद्रिका आपण प्रदान करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. यानंतर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वागत करण्यासाठी मान्यवरांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतोय. सन्माननीय रोकडोबा यात्रा कमिटी प्राध्यापक सन्मान्य माणिक सर खेडकर आपल्याला विनंती आहे या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा आपण द्याव्यात अशी विनंती आहे. तदनंतर सिरसाट सर, तदनंतर शंकरदादा जांभळकर आपल्याला विनंती असेल. सन्मान्य प्राध्यापक माणिक सर खेडकर आपल्याला विनंती आहे सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या. प्रसंगी आणि शुभदिनी गोकुळे आणि थिटे या दोन्ही परिवारातील मुलामुलींचा शुभव या ठिकाणी संपन्न होत आहे. या दोन्ही परिवाराने आपल्याला आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण दिलं, त्याचा स्वीकार करून आपण इथे उपस्थित राहिलात. उपस्थितांच्या मध्ये दोन्ही परिवाराचे अध्यक्ष, सगळे नातेवाईक,
सर्वांचा संयोजकाने यथोचित नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चुकून कोणा आमचे सहकारी मित्र नितीन काका लांडे यांचे भाचे आणि प्राचार्य रामदास थिटे यांची पुतणी यांचा हा शुभविवाह आहे। या दोन्ही परिवारांना आम्हाला आमंत्रित केलं, त्याचा स्वीकार करून आम्ही इथं उपस्थित राहिलो। त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थोड्याच वेळामध्ये विवाहबद्ध होणाऱ्या नव दाम्पत्याचं भावी आयुष्य सुखात आणि समृद्धीत जावो अशी महागणपतीची आम्ही प्रार्थना करून या ठिकाणी नगरीचे थिटे परिवार आणि वाघोली येथून वाघोली नगरीचे गोकुळे परिवार या दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपण खऱ्या अर्थानं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। शैक्षणिक क्षेत्रातली बहुतांश मंडळी या ठिकाणी जास्त प्रमाणात उपस्थित दिसत आहेत। निवेदकांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून सर्वांचा नामोल्लेख करण्याचा प्रयास केलेला आहे, परंतु तरीही इथे उपस्थित असणारा प्रत्येक माणूस तेवढाच महत्वाचा आहे आणि या दोन्ही परिवारासाठी खऱ्या अर्थानं अगत्याचं आणि प्रेमाचं त्यांच्याकडनं निश्चित आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खर तर इथे अगदी प्रत्येक क्षेत्रातला माणूस जर विचारात घेतला तर शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांपासून तर आयुक्तापर्यंत, उमाप साहेबांपर्यंत आणि ग्रामपंचायतल्या सदस्यापासून तर सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सभापती इथपर्यंत सर्वच मान्यवर खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत। त्याचं कारण आज या दोन्ही कुटुंबातील जी मंडळी आहे, मग तो थिटे परिवार असू द्यात किंवा गोकुळे परिवार असू द्यात, खऱ्या अर्थानं थिटे परिवाराने मुखई सारख्या नगरीमध्ये भैरवनाथाचं जिथं स्थान आहे त्यांच्या साक्षीनं आपल्या कुटुंबाचा यथोचित असा विकास, समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो या उद्देशानं खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचं काम हा थिटे परिवार करत आहे। आणि त्याचंच एक द्योतक म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये थिटे परिवाराचं नाव खरं गावापासून जिल्ह्यापर्यंत नव्हे राज्यापर्यंत नेऊन घालणारे आमचे परम मित्र प्राचार्य रामदासजी थिटे सर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जातेगाव नगरीतली एक शाळा राज्य स्तरापर्यंत ज्यांनी नाव नेलेलं आहे असे खऱ्या अर्थानं रामदासजी थिटे सर, की या परिसरातल्या अनेक संस्थेला आणि शाळेला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि म्हणून करताना इथे शिक्षण क्षेत्रातले अनेक नावं निवेदकांना घ्यावी लागली। त्याचं कारण ते आहे, बापू या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रातले अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत। मी खऱ्या अर्थानं थिटे सरांच्या माध्यमातून, थिटे परिवाराच्या माध्यमातून, गोकुळे परिवाराच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो आणि थोड्या वेळाने विवाहबद्ध होणाऱ्या या दाम्पत्यास आमच्या शिक्षण क्षेत्राच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि देश पलांडे माजी सरपंच, आपल्याला विनंती आहे सदिच्छा आणि शुभेच्छा द्यायच्या। गोकुळे पाटील या दोन कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन नववधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं, विशेष करून उपस्थित असणाऱ्या माता भगिनींचं मी या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो, आभार मानतो। होती यादी केवढी आहे आणि मग लग्नाच्या या ठिकाणी जास्त बोलणं उचित होणार नाही, म्हणून मुखई गावातील एक राजकीय, सामाजिक आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असा हा थिटे परिवार, त्याच तोलामोलाचा असणारा चिंचोशी येथील गोकुळे परिवार, ही दोन घराणी आज विवाहाच्या निमित्ताने एकत्र येत असताना या मंगलमय प्रसंगी आपण सर्वजण आपल्या हातातील रंगीबिरंगी अक्षदांच्या रूपाने या नववधूंना शुभाशीर्वाद देणारा, या नववधूंचं वैवाहिक जीवन सुखाचं आणि समृद्धीचं जावं, त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाची, समाजाची, देशाची आणि आई वडिलांची सेवा घडो
अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शंकरदादा जांभूळ या शुभ सोहळा थोड्याच वेळामध्ये संपन्न होतोय. आपण सर्वजण दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं प्रातिनिक स्वरूपामध्ये स्वागत करतो. खऱ्या अर्थानं गोकुळे परिवार हा वाघोलीचा परिवार आहे आणि थिटे परिवार आपल्या मुकई केंदूर परिसरातील, त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मिनेनाथ थिटे यांची कन्या, त्याचप्रमाणे गुरुवर्य रामदास थिटे सर यांची पुतणी आज विवाहबद्ध होत असताना बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये थिटे परिवाराचं नाव मोठं आहे. खऱ्या अर्थानं रामदास थिटे सर आज छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून एक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अग्रमानांकित अशी संस्था, ज्या संस्थेचे अध्यक्ष प्रशासकीय सेवेमध्ये मोठा असणारा नाव आदरणीय उमापसाहेब आणि सचिव प्रकाश बापू पवार, या दोघांच्या बरोबरीनं गेल्या अनेक वर्षापासून, मला वाटतं 30-35 वर्षापासून त्या संस्थेला नावारूपास आणण्याचं काम थिटे सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. एखादी संस्था स्थापन करणं आणि तिची गुणवत्ता टिकवणं ही फार मोठी गोष्ट असते. थिटे सरांनी त्या बाबतीमध्ये प्रशासनाला आणि मॅनेजमेंटला मदत करून त्या शाळेची गुणवत्ता तालुका, जिल्हाभर खऱ्या अर्थानं प्रकर्षाने आपल्याला जाणवते. आपल्या भागातील बहुसंख्य विद्यार्थी ज्युनियर कॉलेज, उच्च कॉलेज आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षण घेतात. आज जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना थिटे सरांचं नाव माध्यमिक संघटनेमध्ये राज्यभर आहे. अशा या थिटे सरांच्या परिवारातील हा विवाह सोहळा संपन्न होतोय. आपण सर्वच जण प्रातिनिक स्वरूपामध्ये या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहात. जिल्हा परिषद सदस्य बगाटेताई या देखील रामदास थिटे सरांच्या क्लासमेट आहेत, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपालीताई शेळके आहेत या ठिकाणी. सुरेश बापू पलांडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या. मी सर्वांच्या निमित्तानं शुभेच्छा, सदिच्छा व्यक्त करतो. वधूवरांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीत जावं अशा प्रकारची माफक अपेक्षा व्यक्त करून थांबतो. उमाप साहेब आपल्याला विनंती असेल, आपण सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. सन्मान्य दीपालीताई शेळके असतील, सन्मान्य रत्नमाला संदीप सातोबा असतील, त्याचप्रमाणे सविताताई बगाटे असतील, सन्माननीय प्रकाश बापू पवार असतील, यांच्या सर्वांच्या वतीनं खऱ्या अर्थाने सन्माननीय कांतीलाल शेख उमाप आणि गोकुळे परिवार यांच्या विनंतीला मान देऊन आग्रहपूर्वक या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांनी आपलं स्वागत केलेलंच आहे. विवाहाला खूप वेळ झालेला आहे. या विवाहाच्या निमित्तानं निवेदकांनी जितक्या मान्यवरांची नावं घेतलेत ते सर्व मान्यवर, मुकई नगरीचे सर्व नागरिक, त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू भगिनी, उपस्थित असलेले प्रकाश बापू पवार, आमचे धुमाळ साहेब, पलांडे साहेब आणि भगिनींच्या मध्ये उपस्थित असलेल्या बगाटे मॅडम, शेळके मॅडम आणि रत्नाबाला सातव मॅडम, या सगळ्यांचं मी दोन्ही कुटुंबियाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. विवाहाला खूप उशीर झालेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं ह्या दोन्ही वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देतो. भद्रं पश्येम स्वस्तिरसारचो अरिष्ठणे स्वस्तिना प्रियपदे रघुनाथो विघ्नेश्वरो विघ्ननिरोधकारे विघ्नकार्य वक्रतुंडा ही जोडी भूषण या विवाहाचे, थिटे गोकुळे ही जोडी भूषण या विवाहाचे, नाते जुळले दोन कुळाचे शुभरी शाही भाग्याची, नाते जुळले दोन जीवाची शुभरी शाही भाग्याची, आयुष्यात ना तुम्हा कल्याण शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
संपूर्ण लियते भावे सद्गुरुचे पदपूज धरा चित्ती स्मरादरे नो पक्षी कुल दैवता परी नो पक्षी कुल दैवता मनी कुर्या सदा मंगलम समधा शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान समधा शुभ मंगल सावधान लक्ष्मी पते तदेव आगतम स्वागतम सुस्वागतम